नमस्कार. आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खुसखुशीत चविष्ट अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथं एक पेंडी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली आहे. कोथिंबीर वडी करण्यासाठी मी इथं 7-8 मिरच्या घेतल्यात, 2 गड्डे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 चमचे जिरं घेतले. हे सगळं आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया. मी इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे. यातच आता आपण सर्व मसाले टाकूया. सगळ्यात आधी आपण मिरची, लसूण आणि जिरं याचं वाटण केलेलं टाकूया. हे वाटण करताना आपल्याला यामध्ये अजिबात पाणी न घालता असंच भरडं वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे कांदा लसूण चटणी, 1.5 छोटे चमचे हळद, चवीनुसार मीठ टाकूया. 2 चमचे पांढरे तीळ टाकूया. 1 चमचा ओवा आपण हातावर क्रश करून टाकूया, म्हणजे वड्यांना चांगला स्वाद येईल. आता आपले सगळे मसाले टाकून झालेत. यामध्ये आता आपण बेसन पीठ टाकूया. मी इथं 2 वाटी बेसन पिठाचा वापर केला आहे. यामध्येच आता आपण तांदळाचं पीठ टाकूया. मी इथं 5 चमचे तांदळाचं पीठ वापरलं आहे. तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत बनते. आता सगळ्यात आधी आपण हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया. आपण कोथिंबीर धुवून घेतल्यामुळे कोथिंबीर ओलसर असते, त्यामुळे पीठ मळताना एखाद्या वेळेस पाणी जास्त होऊ शकतं. म्हणून कोथिंबीरमध्ये पीठ आणि मसाले चांगले मिक्स करून घेऊया आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घेऊया. आता आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालंय. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. थोडं थोडंच पाणी टाकून घ्यायचं, नाहीतर आपलं पीठ खूप चिकट होईल आणि आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये पीठ ॲड करावं लागेल. इथं आपल्या पिठाचा मस्त असा घट्टसर गोळा मळून तयार झाला आहे. या पिठाचे आता आपण लांबडे गोळे तयार करून घेऊया आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवूया. अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊया. इथं आपले सगळे गोळे बनवून झाले आहेत. आता आपण हे उकडायला ठेवूया. इथं आता पाण्याला चांगली उकळी आली आहे. आपण गॅस बारीक करूया आणि याच्यावर ही चाळण ठेवून देऊया. यावर एक झाकण ठेवून 20 मिनिट चांगलं शिजवून घेऊया. इथं 20 मिनिट झालेत. आता आपण झाकण काढून बघूया हे चांगलं शिजलं आहे का. तुम्ही बघू शकता इथं पीठ मस्त असं शिजलं आहे. इथं आपलं पीठ शिजून तयार झालं आहे. आपण गॅस बंद करूया आणि चाळणी गॅसवरून खाली उतरून घेऊया. हे गोळे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडूया.
बघा इथं आपले सगळे गोळे थंड झाले आहेत. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण कापून घेऊया. अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी कट करून घेतल्या आहेत. एवढ्या जाडीच्या सगळ्या वड्या मी कट करून घेतल्या आहेत. आता आपण ह्या वड्या सगळ्या तळून घेऊया. तेल गरम झालंय. आता या तेलामध्ये जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या वड्या आपण टाकूया आणि मस्त अशा लालसर खुसखुशीत अशा तळून घेऊया. गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही, मीडियम हीटवरच सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत. आता याची एक साईड चांगली भाजून घेऊया आणि नंतर मग आपण पलटी करूया. आता या वड्या एका साईडनी भाजून झाल्यात. आता आपण याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही चांगल्या भाजून घेऊया. इथं आपल्या वड्या मस्त अशा लालसर खरपूस अशा तळून झाल्या आहेत. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त अशा लालसर भाजल्या गेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण तळून घेऊया. इथं आपला कोथिंबीर वड्याची दुसरी बॅच पण तळून तयार झाली आहे. आता आपण ताटात काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेऊया. इथं आपल्या सगळ्या वड्या तळून तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता वड्यांना किती मस्त सोनेरी असा कलर आला आहे. सगळ्या वड्या खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झाल्या आहेत. इथं तयार आहे खुसखुशीत कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.